नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। केंद्रातील मोदी सरकार उलथून टाकण्यासाठी सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आम्ही भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षासोबत राजकीय तडजोड करण्यास उत्सुक आहोत। राहुल गांधी यांच्या समवेत विविध विषयांवर एकत्र काम करण्यास आमची हरकत नाही, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी केलंय। खरे तर वंचितने महाविकास आघाडी सोबत जाण्याची चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी होत असते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील हे चर्चेचे गुन्हाळ दीर्घकाळ चालले आणि शेवटी काय झाले हे सर्वज्ञात आहे। विधानसभा निवडणुकीतही हे एकत्र येणे शक्य झाले नाही। प्रश्न केवळ वंचितचाच नाहीये, तर इतरही अनेक विरोधी पक्ष काँग्रेस सोबत येण्यास फारसे उत्सुक नसल्याचं दिसतंय। ऐक्याची भाषा नेहमीच केली जाते आणि खरे तर त्याची या परिस्थितीत खूप गरज देखील आहे, परंतु कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रत्येक वेळी ऐक्याचा बार फुसका ठरतो। आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ऐक्याची भाषा बोलली जात असली तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्याच ऐक्यावर प्रश्नचिन्ह लागलंय। मुंबईत ठाकरे गड मनसे सोबत जाण्याची तयारी करत आहे, त्यासाठी काँग्रेसची साथ सोडण्याची तयारी देखील ठाकरे गट दाखवत आहे। एका निवडणुकीत गळ्यात गळे, दुसऱ्या निवडणुकीत एकमेकांविरोधात, परत तिसऱ्या निवडणुकीसाठी ऐक्याची भाषा, अशा धरसोड वृत्तीमुळेच विरोधकांच्या ऐक्यावर कायम प्रश्नचिन्ह लागत आले आणि त्याचा थेट फायदा भाजप आघाडीला होताना दिसतो। अनेक छोटे मोठे पक्ष संधीनुसार आपली भूमिका बदलत असतात। आज मनसे उद्धव ठाकरेंसोबत जात असल्याचं दिसत असलं तरी निवडणुकीनंतर मनसेची भूमिका बदलण्याची शक्यता आतापासूनच वर्तवली जात आहे। राज ठाकरेंचा भाजप नेत्यांशी चांगला संवाद आहे आणि हीच परिस्थिती सध्या विरोधी पक्षात असलेल्या अनेक बड्या नेत्यांचीही आहे। विरोधकांची विश्वासार्हताच प्रश्नांकित असेल तर ऐक्याचा पाया मजबूत कसा राहील? अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।